आशिष सर. तर साल होतं 1920, शहर होतं उदयपूर राजस्थान, आणि नाव होतं माझं मनसाराम. ओके. वडिलांचं नाव मोहनलाल, आडनाव सैनी, आणि जमीनदार होतो. आणि आज जसं स्वभाव आहे तसंच होतं. म्हणजे त्या जन्मातला म्हणजे आता मला मी वन अँड ओनली आहे माझ्या आई वडिलांचा. तर त्या जन्मातली जी बहीण होती ती आत्ता चुलत बहीण आहे, आणि जो भाऊ होता तो आता मावस भाऊ आहे. भावाचं तेव्हाही माझ्यावर तेवढंच प्रेम होतं, आत्ताही तेवढंच प्रेम आहे. तर अगदी मी त्याला सांगितलं ना की हे नाही करायचं, तर तो काही नाहीच करणार, ते असं आहे. पण बहीण तेव्हाही मतलबी होती, आताही मतलबी आहे. आणि जवळपास माझी सगळीच गंमत पैसा फेको तमाशा देखो अशी होती. आणि इंग्रजांचं राज्य टिकवून ठेवावं असं ज्या ज्या लोकांना वाटत होतं त्याच्यातलं मी एक होतो. त्यांना भरपूर मदत करायचो. आणि मला माझ्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी माझ्या घरच्या बायकोला कधीच आदर दिला नाही, पण एक्स्ट्रा मॅरिटल माझे खूप होते. तर हा, आणि तर तर मग आणि मग मृत्यूही माझा अगदी नॉर्मल झाला, कारण मी दिलखुलास व्यक्ती होतो. मी सगळ्यांना मदत करायचो. तेव्हाही मी शिवभक्त होतो, आणि असं दान पुण्य वगैरे चालायचं. पण मग मी आयुष्याचा परिपूर्ण आनंद घेतलेला आहे त्यावेळेस. आणि आनंदाचं म्हणाल तर एका दोन लोकांची म्हणजे जमीन लाटली होती, आणि तिचा इंग्रजांसोबत मी सौदा केला होता. तर इंग्रजांनी त्या बदल्यात मला भरपूर काही काही दिलं होतं. तर असं. आणि पण हुकूम माझा संपूर्ण घरावरती वचक होता. अगदी म्हणजे वडील माझे शिकार करायचे वगैरे. वडिलांचा मृत्यू माझ्यासाठी एक होता. पण मी ऍज अ रॉयल लाईफ म्हणजे जमीनदार जसे असतात, म्हणजे दुसरा अण्णा नाईकच असं म्हटलं तरी चालेल. ते रात्री स्केच झाले तर अगदी तसंच होतं म्हणजे. तर मग आणि मग ज्यावेळेस ते दूत आलेत, तर त्यांना विचारलं की काय, की मग 2 दिवस झाले, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुळजाभवानीची सेवा करावी, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या वाईफला खूप डॉमिनेट केलेलं आहे, तर या आयुष्यात कुठलीही वाईफ असो ती तुम्हाला डॉमिनेट करेलच. मिळालं उत्तर सर? हो. कसे याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खंत होती ना की. आणि दुसरी तुमचा एक प्रश्न होता की माझे पैसे म्यूट करा प्लीज. तुम्हाला वाटलं ना की माझे पैसे 5 लाख गेले आणि मी खूप मेहनतीतनं कष्टातनं कमवलं, तिथं केला होता ना तो फ्रॉड. हो 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 हो, राईट. हो तुम्ही आणखी डीप मध्ये बघू शकता. एलिजिबल आहात, पात्र आहात, काय काय कार्मिक आहे त्या व्यक्तीसोबत, का बरं डिवोर्स, त्याच व्यक्तीने तुम्ही का डिवोर्स दिलाय, तेच तुमच्या आयुष्यात काय डिटेलमध्ये बघू शकता. हे तर तुम्हाला फक्त एक बरोबरचा आन्सर मिळालं. काय कार्मिक आहे त्या व्यक्तीबरोबर ते पण तुम्ही जाणून घेऊ शकता पूर्ण डिटेलमध्ये. इथं फक्त आन्सर मिळाले, पण काय कर्म केलं होतं, का कसं फसवलं होतं, काय कसं केलं होतं, जागा काय होती, ठिकाण काय होतं, ए टू झेड बघू शकता डिटेलमध्ये. ठीक आहे ना. मी तुम्ही प्रश्न सेशन मध्ये सर्व प्रश्नाची उत्तरे मिळेल. हो चालेल का सर? आशिष सर टाकलं तर करा हिंमत, काही होत नाही. ओके ओके, टाकू शकता. धन्यवाद. आपला एवढा चांगला तुम्ही अनुभव सांगितला, टाकण्याची परवानगी दिली. खूप मोठं मन आहे, आणि खरं याच्यात ना सर तुमच्यासारख्या अशा व्यक्तींना आधार मिळेल हा अनुभव ऐकल्यानंतर, आणि त्यांनाही कुठेतरी एक होप मिळेल. ही गोष्ट फार महत्वाची, कारण हा जर दृष्टिकोन जर तुम्ही ठेवत असाल की तुमच्या अनुभवातून 4 लोकांना जर होप मिळत असेल, तर ते कितपत तुम्ही पण त्यांच्या आयुष्यात कुठेतरी. नाही, पण मी जो सल्ला द्यायचो ना, तो 100% काम करायचा लोकांच्या बाबतीत, आणि आजही तसं होतं. तेवढं की असं तुम्ही आज पण आहात तेवढं आज आजही मी ऍज अ ऍडमिन म्हणूनच काम करतो. तर मग म्हणजे आता मग म्हणजे ऍडमिन म्हणजे ऍज अ ते ऍटिट्यूड वगैरे ते तसं असतंच. म्हणजे तिकडे जमीनदाराचं इकडे ऍडमिनचं ते सेम तसं आहे. बट सद्गुरु कृपा, आणि मी म्हणजे होम हवन वगैरे ते सगळं करायचो. बट एक रंगीला मिजाज तो तेव्हा खूप होता. तर या जन्मात जास्त सात्विक आहे मी, असं आहे. तर असं नाही आहे. मला आलंय ते लक्षात, कारण की ते सात्विकता त्या आयुष्यातील घेतलेल्या अनुभवांमुळे आहे, ते आलंय माझ्या लक्षात.
म्हणून हो. मला हा क्रॉस क्वेश्चन नाही विचारला, कारण की मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात ते नाहीये, ते ते तुम्ही केलेलं नाहीये त्या गोष्टी. तेवढं जसं तुम्ही त्या आयुष्यात होता शौकीन, तसं या आयुष्यात ते आयुष्यात नाहीये. कळालं हो. मला. कारण की एवढं वर्ष आम्ही काम करतो, कळतं, लक्षात येतं. ठीक आहे. या मी